पाहतात सचका 7 SS न्यूज। उदगीर नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 16, 15 आणि 8 या 3 प्रभागाची निवडणूक आज 20 तारखे रोजी पार पडली। प्रभाग क्रमांक 16 ची निवडणूक अतिशय प्रभावी व चुरशीची ठरली आहे। प्रभाग क्रमांक 16 चे काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंदन बसवराज पाटील हे असल्यामुळे महायुतीकडून आपली सर्व ताकद या प्रभागामध्ये दिसून आली। महाराष्ट्राचे नेते बसवराज पाटील यांचे पुत्र असल्यामुळे व नागराळकर परिवाराला स्वतःसाठी उदगीरमध्ये 35 वर्षानंतर मत मागण्याचे चित्र दिसून आले। चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीमध्ये चंदन पाटील यांचे पारडे जड दिसत आहे। सगळ्याला सर मी स्ट्रिक्ट वॉर्निंग करायला आणि सगळ्याला बाहेर काढतो। उमेदवार जे आहे बोगस आधार कार्ड करून बाहेर जे आहे बाहेरचं 100% झालं पाहिजे। मतदानाला पुनरावृत्ती काढली नाही, फक्त मध्ये बोलवून बरोबर आहे का? मध्ये कशाला हे करायचं? माझे नगरसेवक वगैरे सगळे बाहेर काढा, ते कोण आहेत मध्ये फक्त वोटर उमेदवार आणि मला आत्ता समजलं 2-3 उमेदवार मध्ये आतमध्ये जुने उमेदवार कॉर्पोरेटमध्ये म्हणजे बाया पकडले तिकडे पळून गेले। आधार कार्ड ठपका ठेवू नका, आम्हाला तर माहिती आहे की हे गुन्हा आहे। 100% करतो ना आधार कार्ड तुम्ही काम आहे तर केंद्राध्यक्ष त्यांना सर्व माहिती आहे, त्यांनी सूचना आहे। तुम्हाला जर काय कंप्लेंट असेल तर कंप्लेंट द्या, त्यांनी निर्णय घेऊन काय पुढची कारवाई करायची करतो। कायद्यामध्ये मी स्वतः वकील आहे, मला माहिती आहे कायद्यात काय चालतं। आधार कार्ड जर खोटे सापडले असतील तर त्यांनी देताना कंप्लेंट केंद्राध्यक्ष आहे सर, मला सांगा आधार कार्ड खरं खोटं मतदान केलेलं कुठं देतं सांगा। शाही पुस्तक बाथरूम एक मिनिट थांबा, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का सर? ठीक आहे मॅडम सर प्लीज ऐका माझं। हाताला शाही लागलेली पुसून मतदान केले बाथरूम पण तर करा, नंतर सर ती बाथरूमला किती वेळा ठीक आहे। तुमचं काय ऑब्जेक्शन असेल ना तुम्ही शांततेत सांगा, शांततेत चालू काही प्रॉब्लेम काही आरोप नाही। आतापर्यंत आता हे सगळे आमचे घरचे संबंध आहेत, सगळे एकवत आम्ही पण तुमच्याच घरचे आहे का, आम्ही काय बाहेरचे नाही, त्याचा काही विषय नाही आम्हाला। काय तुम्ही कोणी आमचे दुश्मन नाही की आम्ही कोणी ही प्रक्रिया लोकशाहीची आहे, बरोबर आहे। लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे। इथं काय उमेदवार आता निवडणूक लढवल्यानंतर उद्या काय आम्ही त्याच्या घरी जात नाही का, ते आमच्या घरी येत नाही? आमचं काहीच म्हणणं नाही, हा नंतरचा प्रश्न असतो। फक्त प्रश्न आता आहे बोगस मतदान सिस्टम मध्ये होऊ देऊ नका आणि विनाकारण तिथं गर्दीमध्ये करू देऊ नका। मी सकाळी बघितलं, येऊन बसलो, पुन्हा नंतर मला लक्षात आलं की सगळा गोंधळ चालू आहे। किती लोक मध्ये आतमध्ये होते सांगायला? बघण्यासाठी आलो होतो सगळे थांबा रे बाहेर, येऊ नका मग। इधर है मतदान तुम्हारा डबल तो नहीं हो।
लय